हा जो T20 वर्ल्ड कप सुरू आहे ना, त्याच्यात फक्त आणि फक्त भारतीय खेळाडूंचीच खूप नावं घेतली जात आहेत. खूप चर्चा आहे, कौतुक होत आहे. नाही, मी टीम इंडियाविषयी बोलत नाही. अर्थात टीम इंडिया तर खूप छान परफॉर्म करते, एकामागोमाग एक मॅचेस आपण जिंकतोय. पण मी त्या 40 इंडियन खेळाडूंच्या विषयी बोलतोय. काही कल्पना आहे का तुम्हाला? तर हो, यंदाच्या या वर्ल्ड कपमध्ये जेवढ्या इंटरनॅशनल टीम पार्टिसिपेट करत आहेत त्याच्यात तब्बल 40 खेळाडू आयदर भारतीय आहेत किंवा भारतीय ओरिजिनचे आहेत. कमाल आहे ना. अमेरिका असेल, कॅनडा असेल, UAE किंवा ओमान असेल, इकडे टोटल 40 खेळाडू हे भारतीय वंशाचे आपलं पार्टिसिपेट करत आहेत त्यांच्या देशासाठी. हे नवल आहे. याआधी एवढ्या मोठ्या संख्येने कधी झालं नव्हतं. वेस्ट इंडिज किंवा काही देशांमध्ये आपले खेळाडू होते, मात्र पहिल्यांदाच मोठ्या संख्येने एवढे इंडियन प्लेयर जगामध्ये आपला जलवा दाखवत आहेत. काही टीमचे तर कॅप्टनसुद्धा भारतीय आहेत. नाव घ्यायला आपल्याला आवडेल. कॅनडाचा कॅप्टन दिलप्रीत बाजवा इंडियन ओरिजिनचा आहे. अमेरिकेचा म्हणजे USA टीमचा कॅप्टन मोनाक पटेल खूप चांगला प्लेयर, हा इंडियन ओरिजिनचा आहे. आणि ओमानचा जतिंदर सिंग हा सुद्धा भारतीय खेळाडू आहे. आपण असं म्हणूया की ब्रिटिशांनी जगभरात हा खेळ पसरवला, त्यात भारतात तो खूप चांगल्या पद्धतीने लोकप्रिय झाला. चांगले प्लेयर तयार झाले, आपण सगळ्या तऱ्हेचे वर्ल्ड कप जिंकलो, एक डॉमिनंट टीम तयार झाली. मात्र आता जगातल्या ज्या मोठ्या आणि चांगल्या टीम आहेत त्यातसुद्धा भारतीय खेळाडू आहेत. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप हा फक्त भारतीयांचा आणि भारतीय खेळाडूंचाच आहे असं आपण म्हणू शकतो.